बजेट बघू ना, जेवढं बजेट राहिले त्याच्यातून. 1000 रुपये. हो, हो, हो. वा, 1000 रोज वेळ करते राव ही. आणि इथे आमच्या सोबत झाला सगळ्यात मोठा गेम. गुड मॉर्निंग गाईज. सो वेलकम बॅक टू आवर चॅनल. मी आता जस्ट उठली आहे. त्या दिवशी फर्स्ट व्हिडिओ अपलोड केला. खूप छान रिस्पॉन्स दिला तुम्ही सगळ्यांनी. असंच सपोर्ट करत राहा. आणि मी आता रेडी होते, आंघोळ करते आणि मग भेटते. ओके, सी यू देन. नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉग मध्ये. आज ब्लॉगची सुरुवात मी करतोय. मी ऑलरेडी केली आहे सुरुवात सकाळी. कधी केली? झाली आहे ब्लॉगची. ठीक आहे ना, डबल इंट्रो डबल व्ह्यूज. ठीक आहे. सो आज काय आहे? अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. आज बाहेर जायचं आहे, पण ठरलं नाही अजून कुठं जाणार आहे. शोधू जर ते कुठेतरी. पार्लरला जाणार आहे ना, जा आणि आईस्क्रीम करून जा. मला वेळ लागेल तिकडे. काय करायचं, भरपूर काही गोष्टी आहे. काय असतं आम्हाला अर्धा तासात आम्ही येतो बाहेरून. गाडी भरपूर कधी काही गोष्टी असतात मुलींच्या. अच्छा, हमको सिखा रिया है. बजेट बघू ना, जेवढं बजेट राहिले त्याच्यातून. 1000 रुपये. हो, हो, हो. वा, 1000 तरी बेसिक गोष्टीच होतात एवढ्यात, है ना? 70 रुपयात दाढी, 100 रुपयात कटिंग. त्याच्यामुळे तुम्ही असे दिसता ना. साला ये दुख काय खत्म नहीं होता बे. छान दिसत. दाढी करायची राव मला पण. असं काय ठेवणार मोबाईल? एक पकड ना. तर काय खायचंय का? तर काहीतरी किती वाजले? 4 वाजतील आता. बाहेर पण ऊन आहे आणखी. जाईल. म्हणजे जाऊ ओके, तर भेळ करूया. भेळ खाल्ली ना भेळ आता, तर त्याला रोज भेळ करते राव ही. यही नहीं, अभी और सुनिए. एक गोष्ट चांगली झाली की तिच्यावर चटणी केलेली. उरली आहे का? वाह दीदी, वाह दीदी. नहीं दीदी, वाह दीदी. वा 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 वा. ती चटणी संपवायची आहे. किती घाण दिसते. थोडंसं माझे केस ऑइली आहे, थोडंसं अवॉइड करा माझे केस. अशी ते त्यावेळी दिली नाही. नाही, 1-2 दिवस झाले धुतले नाहीये, त्यामुळे कसे घाण दिसतंय ते. चिकू धुतल्यानंतर बघा, काही फरक दिसला तर सांगा. बघा जरा. बस, आम्ही काहीतरी खातो आणि भेटतो. काय करते? तुला भेळ खायची नव्हती ना, तुझ्या शब्दाच्या बाहेर थोडी. कैसा लगा मेरा मजाक? त्याच्यात अंडे टाक ना. अरे छान लागेल, नवीन काहीतरी ट्राय करू ना. तुम्ही केलंय का असं कधी ट्राय, नवीन काहीतरी? पोह्यात अंडे. सो आपले पोहे झालेले. वीकेंड आहे, बाहेर जाण्याचा प्लॅन होता, कुठेतरी जाऊया. छान कॅफे सापडला आहे पवना साईडला. हो का? हा, सापडला आहे. ह्याने शोधला होता गेस्टला. खोट्या रिएक्शन देतोय हा तुम्हाला. चले एक काम कर, 200 रुपया दे और 50 रुपया काट ओवर एक्टिंग के वजह. तर आवरतो आणि गाडीत बसल्यावर भेटूया. सो मी रेडी होऊन बसली आहे गाडीमध्ये. त्याचा गॉगल विसरला, तो गॉगल घ्यायला गेलाय वरती. अरे हा, या व्हिडिओला आवाज नाहीये का? जा पूछ क्या. आणि इथे आमच्या सोबत झाला सगळ्यात मोठा गेम. मोबाईल कारप्लेने गाडीमध्ये कनेक्टेड होता. सो आमचा व्हिडिओचा कोणत्याच क्लिपचा ऑडिओच रेकॉर्ड नाही झाला. आम्ही सगळ्या क्लिप्स घरी आल्यावर चेक केल्या आणि ऑडिओ म्युटेड होता. सो मी शॉर्टमध्ये सांगते तुम्हाला एक्झॅक्ट आम्ही काय बोलत होतो. काही नाही, रस्ता खूप छान होता. पावसाळ्यामध्ये अजून जास्ती छान असेल. तीच आम्ही बडबड करत, केवढं कॉन्फिडेंटली बडबड करत चाललो होतो यार. सगळं म्यूट झालं माहिती आहे का? सो चालता चालता रस्त्याच्या मिडलला एक खूप छान महादेवाचं मंदिर दिसलं. तिथे पार्किंगला जागा नव्हती जास्त, त्यामुळे आम्ही जास्त वेळ थांबलो नाही. आणि पुढे रस्ता खरंच खूप छान आहे. आम्ही पावसाळ्यामध्ये परत एकदा येऊ, तेव्हा जेव्हा सगळं ग्रीन ग्रीन असेल ना, तेव्हा एकदम जन्नत दिसेल ते. तेव्हा नक्की परत दाखवू तुम्हाला सगळं. आपण लोकेशनला हवेचा आवाज येत असणार आहे.
आणि लोकेशन. काय ऑर्डर करते? कॅफे आहे तसं छान एस्थेटिक. आम्ही रिटर्न निघालोय आता. कॅफे खूप जास्ती सुंदर आहे, ॲम्बियन्स खूप छान आहे आणि प्राइजेस त्यापेक्षा जास्ती सुंदर आहेत. पण ठीक आहे, वन टाइम येऊ शकतात ॲम्बियन्ससाठी. व्ह्यू वगैरे एकदम छान आहे आणि मोस्टली प्रेफर करा इव्हिनिंगलाच या. हा, सनसेट पॉइंट आहे समोर, त्यामुळे सकाळी आणि दुपारी येऊन अर्थ नाही आहे. त्यामुळे संध्याकाळी सनसेट एन्जॉय करण्यासाठी येऊ शकता. वर्थ आहे प्लेस प्राइससाठी.